प्रस्तावित आपण करावं. आजच्या या बैठकीला उपस्थित राज्याच्या महाराष्ट्र रविभाऊ पडगेलवार, रेखाताई पुणेकर, या महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलाताई, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू, आपल्याला माहिती आहे की मागील साधारण 1 महिन्यापासून वेगवेगळ्या चौकशीला त्या सहकार्य करतील, जे सत्य आहे त्या कॉपरेट करतील आणि SIT चौकशीच्या नंतर सत्य बाहेर येईल. कोण जे दोषी असेल त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बघा, त्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे असतील यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी अंजली दमाने यांनी सुद्धा केलेली आहे. हे बघा, आपलं राज्य हे कायद्याने चालतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जे कोणी दोषी असतील, मग ते कुठल्याही पदावरती असो, त्या दोषींवरती कडक कारवाई होईल. कुणालाही पाठीशी घातल्यात येणार नाही. परंतु चौकशी पूर्ण होण्याच्या पूर्वी आपण काही बोलणंही चुकीचं राहणार. एक्सप्रेसवेवर, पुणे मुंबई हायवेवर अनेकदा ओव्हर स्पीडिंगमुळे अचानक कोणी थांबलं तर ॲक्सिडेंट्स होत असतात. पण ह्या सुप्रियाताईंच्या गाडीला झालेल्या घातपाताबद्दल मी काही आत्ता बोलू शकत नाही, कारण कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कसा झाला हे मी आणखीन काही माहिती घेतलेली नाही. पण ताई सुखरूप आहेत, हे महत्त्वाचं आहे. घेतलं जातं काही प्रमाणात वक्तव्य तशा पद्धतीनं बंडू जाधवांनी सूचक केलेली आहे. काय वाटतं एकंदरीत? हे बघा, प्रत्येकाला माहिती आहे की जनतेला समाधान करायचं असेल, कार्यकर्त्यांना सांभाळायचं असेल तर सत्तेसोबत राहावं लागतं. आणि कार्यकर्त्यांच्या जनतेच्या भावनेमुळे आमचे खासदार अशा पद्धतीचा विचार करत असतील, कारण की माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही आहे. आणि जेव्हा ते ऑपरेशन टायगर यशस्वी होईल त्याच्यानंतर सर्वांना कळणार आहे, तेव्हाही मलाही कळेल. निश्चित तो निर्णय त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा असणार आहे. यावर मी आत्ता काही बोलू शकत नाही.